नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. 8 लाखापर्यंतचा पूर्ण निधी आता एका क्लिकवर मिळणार. तर काय आहेत नवे नियम? चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. 16 डिसेंबर 2025 रोजी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने नॅशनल पेन्शन सिस्टममधून बाहेर पडणे आणि पैसे काढण्याबाबतच्या नियमामध्ये मोठे बदल केलेले आहे. हे बदल सरकारी नॅशनल पेन्शन सिस्टम लाईट सदस्यांसाठी लागू आहेत. महत्त्वाच्या बदलांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण तसेच जुना नियम आणि नवीन नियमातील फरक चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये राहण्याचे वय 75 वरून आता 85 वर्ष. जुना नियम काय म्हणतो पाहूया. नॅशनल पेन्शन सिस्टम सदस्यांना 75 वर्षापर्यंतच्या योजनेत राहता येत होते. आता नवीन नियमानुसार 85 वर्षापर्यंत गुंतवणूक सुरू ठेवता येते आणि यानंतर टप्प्याटप्प्याने किंवा एक रकमी पैसे काढण्याचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. ॲन्युइटी खरेदीची किमान मर्यादा 40% वरून 20%. जुन्या नियमानुसार 5 लाखापेक्षा जास्त निधी असल्यास किमान 40% रक्कम बंधनकारक होती. मात्र आता नवीन नियमानुसार 20% निधी ॲन्युइटीसाठी वापरता येणार आहे. 8 लाखापर्यंत संपूर्ण रक्कम काढण्याचीही मुभा. जुन्या नियमानुसार 5 लाखापर्यंत 100% रक्कम काढता येत होती. मात्र आता नवीन नियमानुसार 8 लाखापर्यंत निधी असल्यास 100% रक्कम एक रकमी काढता येणार आहे. 60 वर्षापूर्वी पैसे काढण्याची मर्यादा 3 वरून 4 वेळा. जुन्या नियमानुसार 60 वर्षापूर्वी या योजनेतून फक्त 3 वेळा पैसे काढता येत होते. मात्र आता नवीन नियमानुसार 4 वेळा पैसे काढण्याची परवानगी आहे. तर प्रत्येक वेळी पैसे काढण्याच्या योजनेत 4 वर्षाचे अंतर मात्र आवश्यक असणार आहे. 60 वर्षानंतरही आंशिक पैसे काढण्याची मुभा. जुन्या नियमानुसार वय वर्षे 60 नंतर आंशिक पैसे काढण्याची स्पष्ट परवानगी नव्हती. मात्र आता दर 3 वर्षांनी 25% पैसे काढता येणार आहे. भारतीय नागरिकत्व सोडल्यास संपूर्ण निधी मिळणार. जुन्या नियमानुसार स्पष्ट नियम नव्हता तर प्रक्रिया फार गुंतागुंतीची होती. मात्र आता नवीन नियमानुसार भारतीय नागरिकत्व सोडल्यास 100% निधी एक रकमी काढता येणार आहे. याचा फायदा परदेशात कायमस्वरूपी स्थलांतर करणाऱ्यांसाठी होणार आहे.